क्लासमधून घराच्या दिशेने परतणारी दोन मुलं अचानक पाणी वाढल्यानं आलेल्या ओढ्यातून वाहून गेली। फुलेवाडी रिंग रोड परिसरातील होळकर नगरमध्ये ही घटना आज सायंकाळी 5च्या सुमारास घडली। दरम्यान मुलांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी ओढ्यामध्ये धाव घेतली। स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी केदार कांबळे आणि जॉन कांबळे या सख्या भावांना नाल्यातून बाहेर काढलं। त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यापैकी 12 वर्षीय केदारचा मृत्यू झाला, तर धाकटा जॉन कांबळे याला वाचवण्यात यंत्रणेला यश आलं। कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात दत्त कॉलनीत कांबळे कुटुंबीय राहतं। या कुटुंबातील मारुती कांबळे हे गवंडी काम करतात। त्यांची पत्नी गृहिणी आहे। त्यांना 2 अपत्य असून केदार 5वीत तर जॉन 3रीच्या वर्गात शिक्षण घेतो। ही दोघंही मुलं परिसरात क्लाससाठी जातात। आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता। दुपारी या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे या परिसरातील नाल्यातून प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं। याच दरम्यान केदार आणि जॉन कांबळे हे दोघे भाऊ क्लासमधून घराच्या दिशेने जात होते। त्याचवेळी नाल्यातील पाण्याचा अंदाज आला नसल्यानं ते दोघेही रस्त्याकडेच्या ओढ्यात पडून वाहून जाऊ लागले। त्यावेळी दोन्ही मुलांनी आरडाओरडा सुरू केला। त्या आवाजानं परिसरातील सुशील कुंभार, किरण पाटील, चंद्रकांत पवार, अर्जुन पाटील, सलीम मुल्ला यांनी ओढ्याच्या दिशेने धाव घेतली। नाल्यातील पाईपमध्ये अडकून बसलेल्या दोन्ही मुलांना सोडवण्यासाठी या चौघांसह नागरिकांनी प्रयत्न केले। दरम्यान स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल आणि जुना राजवाडा पोलिसांना कळवताच त्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केलं। तोवर नागरिकांनी केदारला ओढ्यातून बाहेर काढत सीपीआर मध्ये दाखल केलं, तर अग्निशामक दलाच्या जवानांनी जॉनला बाहेर काढलं। मात्र उपचारापूर्वीच केदार कांबळे याचा मृत्यू झाला, तर जॉनवर उपचार सुरू आहेत। घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती। दरम्यान दोन्ही मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचं कळताच सीपीआर मध्ये धाव घेऊन मुलांच्या आई-वडिलांनी आक्रोश केला। या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे।